एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला असतानाच मराठा कुणबी मराठा दाखल्यांची आणखी एक नवीन आकडेवारी समोर आली आहे। शिंदे समितीच्या 14 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार मराठवाड्यात एकूण 3,13,144 अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। ही नवीन आकडेवारी समोर आली आहे। जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच ही सगळी आकडेवारी जी आहे तर 14 ऑगस्ट 2024 पर्यंतची आहे। जी आकडेवारी आपल्याकडे समोर येते म्हणजेच विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिलेली ही आकडेवारी आहे। कुणबी दाखल्यासाठी 3,13,774 अर्ज आले होते आणि त्यापैकी 3,13,144 अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले, ज्यात 524 अर्ज हे नामंजूर करण्यात आले आहेत तर 106 प्रलंबित आहेत। सर्वाधिक जे प्रमाणपत्र जे वाटप करण्यात आले ते बीड जिल्ह्यात करण्यात आले। या ठिकाणी 2,08,664 अर्ज आले होते, त्यापैकी 2,08,636 लोकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि 10 अर्जांवर कार्यवाही सुरू आहे। त्यामुळे एक मोठी आकडेवारी आहे। एकीकडे मनोज जरांगे देखील आंदोलन करतात। त्यांचं म्हणणं मात्र असं आहे की हे सगळे जे प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत ते व्हॅलिडिटीला जेव्हा जात आहेत तेव्हा ते रद्द केले जात आहेत। आणि आपण बघितलं की मराठवाड्यातील 4 प्रमाणपत्र यापूर्वी देखील रद्द करण्यात आले, त्यावरूनच ते आक्रमक झालेले आहे। त्यामुळे एकंदरीत ही नवीन आकडेवारी आलेली आहे। त्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक लोकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे। त्यामुळे आता या आकडेवारीवर मनोज जरांगे यांची काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही आलेली आकडेवारी एक मोठी अपडेट समजली। जी